आनंदनगरी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। गांधीजींनी 1942 साली ज्या भारत छोडो आंदोलनाला सुरुवात केली आणि त्याला प्रतिसाद म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून आपल्या भूमीमध्ये सातारा जिल्हा म्हटल्यानंतर तो क्रांतीचा जिल्हा म्हणून आपण सर्वजण त्या जिल्ह्याकडे पाहतो। संपूर्ण भारतभर या जिल्ह्याकडे पाहत असताना क्रांतीचा जिल्हा अशा दृष्टिकोनातून पाहिलं जातं। आणि या सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या या भूमीमध्ये वडूजला या ठिकाणी माझ्या आधी सांगण्यात आलं, प्रास्ताविकामध्ये सांगण्यात आलं, त्या ठिकाणी 9 हुतात्मे झाले। 7 आपल्या गावातले होते, 1 उंची ठाण्याचे, 1 कुसेसावळीचे होते। आणि या सर्वांनी त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावरती त्या ठिकाणी गोळीबाराचा वर्षाव सहन केला। त्या ठिकाणी स्वतःचा जीव द्यावा लागला तरी मागे हटले नाही। आणि आपल्याला त्यानंतरच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये या सर्व हुतात्म्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता हे आपण सर्वजण जाणतो। ही प्रथा जयराम स्वामी विद्यालयाने सुरू केली, कारण मी त्या शाळेचा विद्यार्थी आहे, की अभिवादन करणं, त्यानंतर याला मूर्त स्वरूप येऊन मोठ्या प्रमाणावर प्राईस आली। त्याऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री AR अंतुले साहेब वडूजला आले होते आणि त्या ज्यांनी देशाने बलिदान केलं त्या सर्व हुतात्म्यांसाठी 217 स्मारक सुद्धा महाराष्ट्रात उभं करण्याची घोषणा याच खटावच्या मातीमध्ये वडूज येथे झालेली आहे। त्यावेळी आमदार केशवराव पाटील यांनी ट्रस्ट स्थापन करून त्या कार्यक्रमाला हायस्कूलमध्ये होणारा कार्यक्रम तो राजकीय आणि बाकी ज्याच्यामध्ये सुरू झाला, तीच परंपरा पुढे ठेवून
आपण स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केलं त्या लोकांचा अभिवादन करण्यासाठी गेले अविरतपणे दरवर्षी वडगावचे सर्व मंडळी असतील, तालुक्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, एकत्र येऊन आपण हे करत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्या काळामध्ये आपले ते कैलासजी चव्हाण साहेबांनी या परिसरामध्ये भूमिगत राहून एक मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन केलं आणि त्यामध्ये विशेषतः परशुराम गारगे भाऊंनी पुढाकार घेतला आणि 9 सप्टेंबरला हा सकाळी मोर्चा वडूच्या तहसील ऑफिसवर गेला. आणि त्या काळामध्ये 9 ऑगस्ट 42ला महात्मा गांधींनी सांगितलं होतं की इंग्रजांना सांगितलं चले जाओ आणि देशवासियांना सांगितलं करा किंवा मला. आणि त्यामुळे एकंदर संघर्षाच्या वातावरणामध्ये त्यावेळेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी बेछूट असा गोळीबार केला आणि 9 हुतात्मे झाले. या गावचे 7 हुतात्मे उंची ठाण्याचे एक आणि पुसेसावळीचे एक. आपण स्वातंत्र्य मिळाले याचं खरं महत्व आपल्याला तर आहेच आहे, परंतु आपल्यापेक्षा परदेशात हे जास्त जाणवतं. नेल्सन मंडेलाचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. त्यांचं स्फूर्तिस्थान हे गांधी होते. महात्मा गांधींच्या या सबंध प्रयत्नाला हे मोठं यश आलं. जगाच्या पाठीवर बरंच काही घडत जातं, क्रांत्या होतात. हे सगळा इतिहास जरी या तरुण मुलांच्या आणि मुलांच्या समोर आपण ठेवला, त्यांना आता त्यांनाच हे कार्यक्रम, त्यांनाच आपला इतिहास आणि त्यांनाच आपलं भविष्य घडवायला लागणार आहे. ज्या हुतात्म्याने आपलं रक्त सांडून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या हुतात्म्यांची स्मृती नवीन पिढीमध्ये जागृत व्हावी यासाठी हा दिन साजरा केला जातो. आणि या दिनाचं विशेष औचित्य आहे, कारण जालियनवाला बाग हत्याकांडानंतर सर्वात मोठं हत्याकांड हे वडूजला जे गोळीबार झाला त्यामध्ये 9 हुतात्मे झाले. त्यामध्ये वडगावचे, पुसेसावळी, उंची ठाणे, कळंबी या गावचे हुतात्मे त्या ठिकाणी झाले. आणि ही एक फार मोठा इतिहास आहे, हा आपण सगळ्यांनी जपला पाहिजे असंच माझं मत. सप्टेंबरला हा हुतात्मा दिन साजरा केला जातो आणि निश्चितपणे त्या वीरांमुळं आज आम्ही आहोत, त्या वीरांमुळं हा देश आहे, त्या वीरांमुळं आज आम्ही स्वातंत्र्याची फळं उपभोगतो आहोत. त्यामुळे निश्चितपणे त्या वीरांच्या प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांना आदरांजली या निमित्तानं व्यक्त करतो.